हाय नमस्कार. जीवाला आल्यासारखं झालंय. तर मी आता त्या आईची वाट बघती. ती आली की आपलं निघायचं बघायचं. तर वडिलाला सोडून जाऊ शकत नाही ना. वडील रात्रीले रडत होतं. हेडवर रातचा काढला ना. ते आलतं आतमध्ये. म्हणलं काय झालं. काय नाही म्हणलं माझं नशीब माझ्या संग. म्हणलं तुमचा काय दोष आहे याच्यात. तुम्ही जन्म दिला, तुमचा काय दोष नाही. सगळा दोष म्हणलं माझ्या जीवनाचा आहे. सगळ्याला मी चुकीची ठरवायचा असा प्रयत्न करतात. मी बोलले होते ना, मी एवढं मला बोलून पण खरं जे बोलले ना ते प्रूफ दाखव आणि मग बोल. आजच्या पण हेड्यामध्ये काय म्हणली माहिती का ती, आम्हाला संस्कार चांगला आहेत का. आमचा संस्कार काय हे आहेत काय. अगं संस्कार तर तुझ्यावर चांगलं केलं असतं ना तर तू एखाद्याची इज्जत काढली नसतीच. कळलं का. तुझ्यावर संस्काराच्या भाषा तर तू वापरूच नको. तुझ्यावर संस्कार केला असतं ना तर तू संस्काराच्या भाषा वापरूच नको. तुझी आता मला बोलायला जास्त लावू नको. आणि अजून काय, आई स्वयंपाक करती, उठायचं ना आयता डबा नेऊन जायचं. तुला काय करायचंय तुझं बघ ना. तुझं बघ, तुझ्या ताटात किती आहे ना ते बघ. मला बोलायला भाग पाडू नको. तुला सांगायला लागले आत्ताच. कळलं का. तू तुझं बघ. माझं कळतंय. मला जन्म दिलाय म्हणजे काय सगळा कसबाच केला काय जीवनावर माझ्या. माझी आई, माझं वडील, माझी मी बघेन. मला आयता डबा न्यायचा आहे का नाही न्यायचा. कधी बघितला तू आयता डबा नेलेला. आणि बरं नेला तर नेला का तुझ्या घरचा नेलता काय मी डबा. मी कष्ट केलेला, मी कष्ट करून आणलेलंच नेलंय. कळलं का. आणि मी कुणाच्या नादी लागणार नाही. मी कुणाच्या तोंडाला जसं उत्तर देणार. अगं जसं उत्तर द्यायला तुला यायला तर पाहिजे. तू उत्तर देतेस ना, तुला यायला पाहिजे उत्तर. कळलं का. सगळं जे बोलतेस ना खोटं बोलतेस. आणि चार चौघात आमची आबरू घालवायची आहे का नाही असं म्हणायचं. अजून चार चौघात. आणि तू काय करतीस. तू तर सोशल मीडियावर आमची आबरू घालवायला लागली. ते नाही दिसत म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आहे का नाही. आणि दुसरी बोलायला लागली की ते धरायचं उचलून. का तर आम्ही बोललं की खालीपणा होतोय. आणि आम्हाला बोलताना तेव्हा नाही होत खालीपणा. जशात तसं तेव्हा नाही होत खालीपणा. आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय केलं पाहिजे. जाऊन केस कर जा माझ्यावर. जा केस कर जा. आणि इथं येऊन बघायचं चार चापटा हाणायचे. अगं तुला एकदाच हाणलं तर तू 1000 वेळा का सांगतेस की 1000 वेळा मला हाणलं म्हणून. कशाला ग बाई तुला हाणायला. तू काय माझी कोण गेली वेळ लागून. तुझं बघ ना तुझ्या ताटात किती आहे ती. दुसऱ्याचं कशाला बघती. डबं न्यायचं आणि हे करायचं. मी विषयच दिलता ना सोडून. कशाला बोलते मग. तुझं बघ ना. गेलती ना कामाला मग तुझं बघायचं. मी कामाला जाऊ नाही तर काय करू. तुला काय करायचं या. माझ्या घरातलं मी बघीन ना. का हात धुवूनच महाग लागायचं ठरवलंय. मग मला पण येतंय जसं उत्तर द्यायला. उगा माणूस म्हणताय जाऊ दे मरुदी तर काय लईच बोलायला यायला लागलंय वे. टाळा जगू दे की बाई. लेकरा बाळाची आहे जगू दे. आणि जग तू पण जग. अगं दुश्मन असावा पण चांगला असावा. निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावा असं म्हणते ती. पण निंदा करणारी तर आमच्याच घरातनं निघते ती. आजच्या पण हेडोमध्ये मी काय चुकीचं बोलले का काय चुकीचं. अगं माझं दुःख माझ्या संग. कधी तुम्ही दुःख वाटणार. माझा भाऊन मी बघून घेईन. तू कशाला आमच्या दोघांच्या मध्ये पडती. तुझा नवऱ्यापुरतं तू बोल. मी त्याला शिवे देईन नाही तर काय करायचं ते बोलीन. तू कशाला सांगणार. तू कोण गेली मला सांगणार.
तू नवरा आहे, तुझा नवरा आहे ना, आता तुझ्या नवऱ्यापाशी बोल, माझ्यापाशी नको बोलू. मी विषय दिलताना सोडून संस्काराच्या भाषा माझ्यापाशी वापरू नको. किती संस्कार आहे कुणावर ते मला चांगलंच माहिती आहे. माझ्या आईने आईचा डबा देऊ नाही तर आयता डबा नेऊ, तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? आणि कमेंट करणार तुम्ही सांगा काय केलं पाहिजे. जा, काय करायचं ते कर, जा. तुला काय करायचं ना ती बिंदास कर. आणि तुझ्यापाशी येऊन तुला 2 चापटे द्यायला काय तू लहान लहान नाही राहिलेलीस आता. जशी तुझी पोरगी मोठी झाली ना तशीच माझी पण पोरगी मोठी झाली आहे. त्यामुळं तू इज्जतीतच बोल मला. आणि तुला इज्जतीत मला बोलणं होत नसेल तर तू बोलूच नको मला. मी पहिल्यापासून पण तुला बोलत नव्हती आणि आत्ता पण तुला मी बोलत नाही. इज्जत बी नको मला आणि चांगलपणा पण नको मला. तुला तुझं बघ, तुझ्या घरात काय चाललंय. मी माझं बघते माझ्या घरात काय चाललंय. जशा तसं उत्तर द्यायला तुला यायला पाहिजे आणि मग बोल. उद्या उत्तर आणि जेवढंच पण तू बोललीस का नाही कालच्या परवादीच्या हेड्यामध्ये, त्याचा मला पुरावा दाखव. मी तरी पुरावा गोळा करते. आहेत माझ्याकडे पुरावा की मी तुला किती वेळा हाणली, तू किती दिवस इथं राहिली, हे सगळं अख्खं गाव बोललं बघ. त्यामुळं का नाही मला बोलायला लावू नको. तू मापात राहा. तू बघ तुझं हेडव बंद कर म्हणायला. मी काय तुझ्या हेडवची मालकीन नाही. माझा काय तुझ्यावर अधिकार नाही. त्यामुळं तू तुझं हेड बघानं बघवायचा प्रश्न म्हणजे काय तू माझी जाव नाही. कळलं का? बघवायचं नाही, बघवं नाही. मला बघवना वय तू हेडव चालू केलेलं. अगं कुठं बोलती, काय बोलती, जरा मर्यादाने बोल. हा, तू ठरवलंय ना मला मारायचं तर ये. तू मला म्हणतेस ना तू ये. मला यायला टाइम नाही बाई. माझ्या मागं आहे अपंग लेकरू आणि सांगते ती पण बरं का, तिच्या नादी लागू नको, तिला काय बोलू नको. तरी पण बोलती. मी कुणाच्यात मिंद नाही. कोण मला घेऊन देऊन दमत नाही. कळलं का? आता आई गेली ना, तुझ्याकडं आली ना, माझी आई आली ना, तुझ्या लेकाकडं आली ना, मग आता का नाही तू बोल तिला काय बोलायचंय तुला. मग ती तिकून आली इथं की माझी मी जाते. तुम्हाला हेच पाहिजे ना की मी इथं राहिली नाही पाहिजे. जाते मी. तुझ्या मनाची इच्छा मी पूर्ण करते. मी नाही करायची तर कोण करायचं ग तुझ्या मनाची इच्छा पूर्ण. जाते मी. तू टेन्शन घेऊ नको. तुम्ही आनंदात राहा. मी जाते. हे घर सोडून मी जाणारच आहे. फक्त त्या आईची वाट बघती. ती आली की माझी मी निघाली. काल गेली ती, काय माहीत कधी ती माहीत नाही. मी पण तिला कालच फोन करून तिला सांगितलं की बाई तू ये, मला जायचंय. आज काय मला दाख नाही, काय दाख नाही. कोण बोलायचं हिला कोण. अगं मला बोलू. आणि तसं तुला नवरा आहे तू टुमणं द्यायचं बंद कर. तुला सांगायला लागली बघ. गुढीतच सांगते मी तुला. तुला नवरा हाय 4 झपाटा लावेल तुला, तर तुझ्या नवऱ्याच्या एवढी ताब्यात असतीस तू तर एखाद्याची एवढी खच्चकरण केलं नसतंस तू. कळलं का? 4 झपाट्या तुझ्या नवऱ्याने लावलं असतं ना तर एवढं तू खच्चकरण माझं केलं नसतंच. मला नवरा नाही हाय का नाही, असंच ना. मला नवरा नाही म्हणून मला कुणाचा धाक नाही है ना. हा ग कुणाच्या धाकात नसली ना तरी पण मला धाक तर नसताना तर मी इकली राहिली असती माझी लेकरं घेऊन कुठं पण. मी अजून पण धाकातच आहे. कळलं का? मी अजून पण आईबापाच्या धाकात आहे म्हणूनच त्यांना धरून राहिली. अगं इकली राहिली असतीस ना तर मग तर काय पण बोलले असते तुम्ही. त्यामुळं का नाही धाकाच्या भाषा मला करू नको. तू धाकात असतीस ना, तुझ्यावर संस्कार चांगले असते ना तर तू इथं सासू सासरे धरून राहिली असते. त्यामुळं मला धाक आहे
आणि मी जे राहिली नवरा सोडून का नाही, तर माझ्या एका लेकराचा चिमणीचा जीव वाचवण्यासाठी राहिली. आणि हे पुरावा आहे, तुझ्याकडंच आहे. विचार ताईला, तिनं स्वतःने बघितलंय की माझ्या पुरीला मारतानी, कळलं का? त्यामुळं का नाही, जेवढं तू बोलशील का नाही तेवढं तुझंच हात तुझ्यात नरड्यात जाईल. त्यामुळं तू जपून बोल. मला धाकाच्या भाषा मला करायला लागले.